हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। पंकजा मुंडेंना राज्यसभेवर पाठवा, देवेंद्र फडणवीसांची केंद्राला विनंती। सूत्रांची माहिती, लोकसभेतल्या पराभवानंतर पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन होण्याची शक्यता। भाजपच्या कोर कमिटीची आज रात्री महत्त्वाची बैठक, विधान परिषदेच्या 11 जागांसंदर्भात बैठकीमध्ये चर्चा होणार। फडणवीस, बावनकुळे, पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे उपस्थित राहणार। अहमदनगरच्याही 40 मतदान केंद्रांवरील ईव्हीएम मशीनची फेरपडताळणी होणार। भाजप नेते सुजय विखेंची मागणी निवडणूक आयोगाकडून मान्य, लंकेंच्या भूमिकेकडे लक्ष। ईडी सीबीआयच्या गैरवापरानं जनतेनं भाजपला बहुमत नाकारलं, राऊतांची भाजपवर टीका, तर कोयत्या गँगचा सूत्रधार सरकारमध्ये, राऊतांचा आरोप। ओबीसींचं शिष्टमंडळ आज सरकारला भेटणार, फडणवीसांच्या विनंतीनंतर ओबीसींचं शिष्टमंडळ मुंबईला जाणार। शिष्टमंडळामध्ये भुजबळ, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, वडेट्टीवार, पडळकरांचा समावेश। सरकार सर्व प्रश्नांवर मार्ग काढणार, विश्वास ठेवा, सरकारच्या शिष्टमंडळाकडून हाकेंची समजूत काढण्याचा प्रयत्न। आज संध्याकाळी 5 वाजता ओबीसी शिष्टमंडळाची सरकारसोबत बैठक। योगामुळे नवीन रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या, योग फक्त विद्या नाही, विज्ञान। श्रीनगरवरून पंतप्रधान मोदींचा योग संदेश। देशभरात योगा दिवसाचा मोठा उत्साह, शिंदे फडणवीसांकडून मंत्रालयात योग साधना। नागपुरातल्या यशवंत स्टेडियमवर गडकरींकडून योगा, उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा योगी आदित्यनाथ यांच्याकडून योग दिन साजरा। पाऊस असलेल्या ठिकाणी पोलीस भरती चाचण्या पुढे ढकलल्या, पावसामुळे पोलीस भरतीसाठीच्या पुढील तारखा दिल्यात। गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। राज्यात येत्या 5 दिवसांमध्ये पाऊस सर्वदूर बरसणार, अरबी समुद्रामध्ये मान्सूनच्या प्रवासाला पोषक स्थिती, पावसाअभावी खोळंबलेल्या पेरण्या सुरू होणार। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 2 आठवड्यांचा जामीन मंजूर, केजरीवालांचा तुरुंगाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा। अंतिम निर्णय राऊज एव्हेन्यू कोर्ट घेईल, ईडीच्या आक्षेपानंतर दिल्ली हायकोर्टाची सुनावणी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।